कोपरोली वाला. अरे कोंदरे आला यो कोपरोली वाला तो कशाचा कम नाही रे तो कशाचा कम नाही रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. थँक्यू व्हेरी मच डीजे. क्या बात है. दमदार संगीत आपण या ठिकाणी ऐकलं. तर तत्पूर्वी आपण इथे फायनलचा सामना देखील संपन्न पाहिला. नेरे संघ या स्पर्धेतील चॅम्पियन ठरलाय. परंतु आपण बक्षीस समारंभ वितरण सोहळा करण्या अगोदर प्रथमतः आपण दोन्ही आमचे स्कोरर मित्र बबली आणि त्यांच्या समेत आमचे विवेक दोघांचा इथे सन्मान, मनीष आणि बबली यांचा इथे सन्मान करूया. दोन्ही स्कोरर यावा. मनीष यावा. मनीष आणि विवेक यावा. आपला इथे सन्मान प्रथमतः आपण करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला परत पूर्ण लेखाजोखा द्या या स्पर्धेचा. विवेक पांडे, मनीष पाटील आणि प्रफुल या चांबो आणि किरण पाटील संघाचे कोच छातीभाई यावा. या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो. तर या ठिकाणी जर विवेक भाई आपण यावा. बबली आमचे स्कोरर यावं लगेच. बघा जॉगर्स मास्टर मित्रांनो, लेखनिकचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे. जशी जॅग्वार चित्ता गाडी आपण पळताना पाहतो ना, तशी मोबाईलमध्ये लेखनिकमध्ये जॅग्वार्स म्हणून ज्याची ओळख आहे ते बबली यांचा इथे सन्मान. विवेक यावा. विवेक पांडे जी आइए. ठाणा में बैठे ऑन ड्यूटी पांडे जी बजावे ICT. पांडेजी यांचा इथे सन्मान. नितीन आहे का गाणं? राहू दे चल. पांडेजी यांचा सन्मान. त्याच्यानंतर बबली यावा. बघा एकूण 2 नाही 4 डोले आपण त्यांचे पाहतो आणि त्यांच्या नजरेतून वाचणं कठीण असतं मित्रांनो. आणि ज्या जबरदस्त झेल टिपलाय त्यांच्या माध्यमातून ते बबली यांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर मित्रांनो 5 दिवस उत्तम जेवणाची व्यवस्था आणि खास करून उत्तम टेस्ट आम्हाला पाहायला मिळाली. असे आचार्य आमचे लय भारी ते म्हणजेच नागेशांना साडो यावं. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नागेशांना यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आज 25 किलो मटणाचा उत्तम जेवण ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेला नागेशांना यावं. त्याच्यानंतर यावं बाबूशाह छकुला, बाबूशाह म्हात्रे छकुला. चिंगो चिंगो जन्मभूमि उड़ीसा, कर्मभूमि महाराष्ट्र ने बहुत सारा प्यार दिया बाबूशाह को. आणि आज पाहू शकाल बाबूशाह मित्रांनो आज शेरो शायरीचा बेताज बादशाह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. छकुला बाबूशाह यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर वैभव गोपी हरिग्राम. वैभव यावं. आपला देखील सन्मान. आज वैभव आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. साई रक्षा ट्रान्सपोर्ट 1 मॅन आर्मी. किती पाहुणे येऊ द्या मित्रांनो, सर्व पाहुण्यांची स्वागत करण्याची क्षमता एकच बादशाह मध्ये आपण पाहू शकाल. ते 7003 साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोष शेट्टी यांच्या शुभ हस्ते सन्मान. दीपक फडके साई स्टार विगर संघाचे संघनायक. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर अंशू मंडप डेकोरेटचे ओनर शिवाजीबाई झाला यांचा. डीजे मास्टर नितीन यावा. सानिया डीजे साऊंड सर्व्हिसचा बेताज बादशाह ज्याने साऊंडच्या सिस्टीम मध्ये आपला नाव अजरामर केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नितीन डीजे साऊंड बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आम्ही पाहिली क्रिकेट क्षेत्रामध्ये, तर नितीन यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर नितीन यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बघा छोटा तीर घाव करे गंभीर. नितीन पाटील दुंद्रे वालाच्या शेंगा शिल्दन काय सांगा. नितीनला फोन करा. नवीन खरेदी आपण पाहिली मित्रांनो त्यांची. बघा ही नवीन खरेदी नितीनचा डीजे मास्टर नवीन खरेदी. त्याच्यानंतर आपण ती पहिली खरेदी आहे. त्याच्यानंतर या पंच लाईव्ह संदेश या तुम्ही पण जाम कमवले. दुसरा सेट घेतला. आता काय पॅकर पण आपण आहात. या सन्मान संदेश यांचा आणि बर्थडे आहे मित्रांनो. संदेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजचे बर्थडे बॉय आई एकविरा इव्हेंट लाईव्हचे सर्व संदेश यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पंच ब्रह्मा विष्णू महेश रायगड पंचांचे अध्यक्ष या ठिकाणी विशाल पाटील सर यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आपण यावं. पंच यावं. पंचांचा इथे सन्मान बघा. विशाल पाटील सर मॅम फ्रॉम रसायनी यांचा इथे सन्मान या ठिकाणी. त्याच्यानंतर सुनील तांडेल बेलवली यांचा देखील सन्मान. मी जगदीश मुकादम साहेब जय मल्हार हॉटेलचे सर्व यावं. आपण बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी व्यासपीठावरती यावं. रोशन शेट्टी यांच्या वतीने आपल्याला इथे आमंत्रित केलं जात आहे. आपण यावं व्यासपीठावरती जगदीश मुकादम साहेब. त्याच्यानंतर सुनील तांडेल झिम्बाब्वेचा टेंडाई चतारा जो गोलंदाज आपण पाहतो तशाच पद्धतीने गोलंदाजी गंगोई चॅलेंजर बेलुडी संघासाठी ज्यांनी नेहमीच केली ते सुनील तांडेल यांचा सन्मान. त्याच्यानंतर डीके
द्वारकानाथ चोरगे, बेलवली क्रिकेट संघाचे आक्रमक गोलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते डीके यांचा इथे सन्मान. डीके यावा. संतोष शेठ यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया. त्यांचा इथे शुभ सन्मान माईची उपदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान. त्याच्यानंतर 5 दिवस रात्र मित्रांनो अविरत पेक्षा मान्यवरांची सेवा केली. आमचे सेवागिरी बिल्ला, रंगा आणि काली यावा आपल्या तिघांचा सन्मान. काली बारू चाहिए बारूद संत्रा नाही. बघा त्रिवेणी संगम संतोषबाई यावा आपण आपल्या शुभ हस्ते बिल्ला, रंगा आणि काली यांचा तिघांचा सन्मान आपण करावा. तिघांचा एकत्रित सन्मान. बघा संतोष शेठ यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी पाहतो. माईची उपदार शाल पुष्पगुच्छ. 5 दिवस रात्र येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा खऱ्या अर्थानं ज्यांनी सेवापान केली ते आमचे काली, बिल्ला, रंगा यांचा इथे सन्मान. बघा अजून कोणचं स्वागत राहिलंय? रॉक्शा तुझाच राहिलाय. त्याच्यानंतर प्रदीपबाई यावं ज्यांच्या वतीनं आगरी कोली कराडी संघर्ष सामाजिक संस्था अध्यक्ष पनवेल तालुका की ज्यांच्या वतीनं ज्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी मिळेल, वैभव मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळेल त्याच्यासाठी हेल्मेटची दरवर्षी व्यवस्था केली जाते. म्हणजे तुम्ही गाडी जेव्हा चालवत असता तेव्हा तुमचं पूर्ण तुम्ही संतुलन देखील राखलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी हेल्मेट प्रदीपभाई यांच्या वतीने हेल्मेट खऱ्या दिलं. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर एक विशेष सन्मान घेऊया या स्पर्धेमध्ये. दरवर्षी ज्यांना मोठं योगदान दिलंय स्वागत करूया. अगदी बिनजोडचा बेताज बादशाह रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी बघू शकता दमदार चारी खांदी उजवी डावी कोणती साईड दमदार योगदान. जोरदार टाळ्या एकदा रॉकस्टार प्रवीण गायकर सरांसाठी. थँक्यू. तत्पूर्वी आपण वाढदिवस आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. जय पाटील आणि संदेश यांचा वाढदिवस सेलिब्रेशन इथे करणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर लगेच आपण बक्षीस समारंभ करणार आहोत शिवावी या व्यासपीठावरती अंशु मंडप डेकोरेटर. तर जगदीश मुकदम साहेब आपण देखील यावं. संदेश यावं. जय पाटील आणि संदेश कोपरुलीचे सर्व सभासद चला विनंती असेल रुपेशभाई आपण देखील यावं बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी. त्याच्यानंतर ऋषीभाई आपण देखील सर्वांनी यावं. आमचे सर्व कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आणि इथे नितीन आपण वाढदिवसाचा सॉन्ग या ठिकाणी प्ले करायचा आहे. बघा किरण पाटील कोपरुली क्रिकेट संघ की कॉन्क्रीट विकेट बनवण्यासाठी ज्यांनी आम्हाला दमदार योगदान दिला मिथुन पाटील आणि किरण पाटील यावं आपण या ठिकाणी मित्रांनो वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. राकेश भाऊजी दमदार योगदान गरम. तर चला नितीन डीजे होऊ दे एक प्ले. हॅपी बर्थडे टू यू संदेश. क्या बात आहे. या ठिकाणी जय पाटील आणि संदेश शेलके आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमची येवन जोडी रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच अंकुश शेठ पाटील साहेब यांच्या वतीने देखील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता आपण वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी देऊया. चला साई संघांना विनंती करतो आपण यावा. कोपरी संघ, नेरे संघ त्यांच्या समेत वलप क्रिकेट संघ, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल वाजे क्रिकेट संघ, पेंदर क्रिकेट संघ आणि नेरे या सर्व साई संघांना विनंती करतो चला आपण आता व्यासपीठासमोर यावा. चला साई संघ, नेरे विगर माफ करा नेरे वाजे त्याच्यानंतर कोपरुली वलप या सर्व पेंदर संघांना विनंती करतो की आपण सर्वांनी यावा, सर्वांनी समोर यावं. या का आता बक्षीस समारंभ सोहळा आपण इथे पार पाडणार आहोत. तर आमचे साथी गृहलेखक तर प्रथमतः आपण सर्व संघ नायकांचा इथे स्वागत करूया. प्रथमतः नेरे क्रिकेट संघ
अन्वी 11 G2 11 चे हनुमान नेरे क्रिकेट संघ आपला संघनायक पाठवा. साई संघांच्या संघनायकांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. चला नेरे क्रिकेट संघ आपला संघनायक लगेचच पाठवा. जो संघनायक असेल तोच. तुम्ही सांगाल आता नको ये तूच. तर सुशांत संघाचे संघनायक बघा बॉडी पर मास कितना है दोस्तों. दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास, दादा दुलते हैं तो मास. क्या मास है सुशांत के बॉडी के ऊपर. तर सुशांत यावन अन्विक अँड G2 11 चे हनुमान नेरे क्रिकेट संघाचे संघनायक यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मी संतोष शेट यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नेरे क्रिकेट संघाच्या संघनायकाचा इथे यथोचित आपण सन्मान करावा. त्यांच्या समेत भूमी इंडिया समीर शेट यांचे सुपुत्र साई शाबा आपण देखील. तर कॅप्टनचा इथे सन्मान अन्विक अँड G2 11 नेरे क्रिकेट संघ यांचा इथे सन्मान आणि त्यांच्या समेत साईशला देखील आपण या ठिकाणी पाहतो. त्यांचा शुभ सन्मान. साईशला ये सुशांत यावं जरा ये 2 मिनिटं. ते पोर बघायला गेलं काय करायचं मग. तर या ठिकाणी त्याच्यानंतर चला आपण कोपरोली संघाचे संघनायक आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. बघा जे कॅप्टन होते तेच यावं. कोपरोली संघाचे संघनायक आपण यावं ना आता बोलायला हवी ते जास्त उशीर आपल्याला होईल. तर यावं कोपरोली संघाचा संघनायक त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. त्याच्यानंतर कानपोली संघाचे संघनायक कानपोली संघाचा संघनायक आपण यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. कानपोली ऑफिशियल प्रकाश चौगुले पुरस्कृत अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाचे संघनायक. कानपोली कानपोली आहेत ना ट्रॉफीसाठी. कानपोली संघ या. त्याच्यानंतर आपण पेंदर क्रिकेट संघ आणि पेंदर संघाचा संघनायक यावा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. पेंदर संघाचे संघनायक आपण या ठिकाणी पाहतो. त्यांचा देखील सन्मान. वलभ क्रिकेट संघाचे संघनायक आपण यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. वलभ क्रिकेट संघाचे संघनायक. त्याच्यानंतर भाजे क्रिकेट संघाचे संघनायक IIC मंगलमूर्ती भाजे संघाचे संघनायक पंकज यावा. काय दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो. बघा आज ज्यांच्या मिसेसचा वाढदिवस आणि काय फलंदाजी लागली मित्रांनो. तर वलभ क्रिकेट संघाच्या संघनायकाचा सन्मान. त्याच्यानंतर IIC मंगलमूर्ती भाजे संघाच्या संघनायकाचा इथे सन्मान. बघा संजूबाई सासबान यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण मैदानावरती पाहतो. फक्त कानपोली संघ राहिला. बघा कानपोली संघाचा संघनायक आपण यावं लगेच. निलेश कांबळे किती खुश आहेत बघा मित्रांनो. निलेश चोरगे कुस्तीपट्टू सुप्रसिद्ध म्हणून ज्यांची ओळख. तर चला राहिलाय कानपोली संघ. कानपोली संघाचा संघनायक सुधीर केर ये लवकर. सुधीर यावं तुम्हीच थांबलात तुमच्यावर थांबलाय सन्मान. त्याच्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. सुधीर यावं लवकर. बबली द्या आम्हाला स्कोरिंग अपडेट. तर बघा अर्णव तन्मय पाटीलचा आपण सन्मान करूया मित्रांनो. तन्मय यावं. तन्मय आपला इथे सन्मान केला जाईल. आकाश यावं. संतोष शेट यांचे सुपुत्र मित्रांनो. काय जबरदस्त मेहनत आपण त्यांची पाहिली. तर त्यांचा इथे सन्मान. बघा तू डान्सर एक डान्स करशील ना आता. एक होऊन जाऊ दे. डीजे लाव नितीन लाव रोशन भाईचा गाणी. चला एक डान्स होऊन जाऊ दे आता आज तन्मयचा. थांब जरा अर्णव. कुठलं गाणी तर थोडक्यात चल नितीन होऊन जाऊ दे. हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. क्या बात आहे क्या बात आहे. अवघड आहे गड्या. खतरनाक मायकल जॅक्सन होशील भविष्यामध्ये. तर इथे आपण तन्मयचा देखील सन्मान आणि आकाशचा सन्मान अर्णव यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करूया. संतोष शेठ यांची A1 जोडी रामा शिवा यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो मित्रांनो. दमदार योगदान. त्याच्यानंतर सुधीर कानपोली संघाचा दमदार संघनायक डावकऱ्या हाताचा जलद गती गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहिली. सुधीर यावं आपला देखील सन्मान संतोष शेठ यांच्या शुभ हस्ते. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहू शकाल आकाश आणि तन्मयचा सन्मान. संतोष शेठ आपण कानपोली संघाचे संघनायक यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. तर फायनलच्या सामन्याचा सामनावीर आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो
रोशन शेठ फायनलच्या सामन्यावरचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो व्यासपीठावरती. तर आपण रोशन शेठ यांचा सन्मान करूया मित्रांनो. बघा या स्पर्धेची आन बान शान 11व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आम्ही दमदार पाहिलीत. ते रोशन शेठ यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. वारकरी संप्रदायाचे दमदार व्यक्तिमत्व धनाजी बुवा आणि शिवाजीभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि रुपेशभाई यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते. 12-12 किंग रोशन शेठ पाटील भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पनवेल ग्रामीण संयोजक यांचा सन्मान. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोज. त्याच्यानंतर इथे रोहित पाटील कोपरोली संघाचे दमदार ऑलराऊंडर यांचा देखील सन्मान. एवन बंधूंची जोडी आणि गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांनी दमदार योगदान. तर रोहित यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दमदार परफॉर्मन्स. नितीन यावं. नितीन आपला देखील सन्मान. पंचांची भूमिका देखील नितीनने पाहिली मित्रांनो. नितीन आपला बांडा बैलाचे मालक. एका रंगाला रंग आणि शिंगाला शिंग. अले मेले शोना. नितीनचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं. बघा आत्ताच झालेली पेंदरच्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली तिथे LED चा विजेता. त्याच्यानंतर बघा कोपरोली संघ जर समजा पराभवाच्या छायेत असला तर सर्वात डेंजर टेन्शन कुणला असतो त्यांच्या संघाच्या कोचला. छातीबाई किरण यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. किरण यावा आपण संघाचे कोच आहात आपला सन्मान. बघा छातीबाई टेंबा बाऊमा यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. राकेश यावा आमचे राकेश शेठ पाटील यांचा देखील सन्मान. राकेश भाऊजी यावा. राकेश भाऊजी यावा. दुपारी गरम होत होता आता किती थंड वाटते बघा. राकेश भाऊजींचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. संतोष शेठ यांच्या शुभ असते. बघा रोशन शेठ यांचे बंधू आहेत मित्रांनो. मधले बंधू अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आपण त्यांच्या सातत्याने पाहिलं. त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं. तर धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार. जर चुकून कोणाचं स्वागत राहिलं असेल तर शाब्दिक सुमनाने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. धीरज मोरबेकर पीच ज्यांनी बनवली त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर रमेश शेठ मित्रांनो यांचा आपण सन्मान करूया. एक सन्मान कारण या स्पर्धेचे आन बान शान या स्पर्धेचे आधारस्तंभ रमेश शेठ यांचा इथे सन्मान. मी अंकुश शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एकेकालचे दिग्गज ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिली ते चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. माईची उपचार शाल सन्मान चिन्ह देऊन इथे रमेश शेठ यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो. तर आता आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळूया. प्रथमतः सामन्याचा सामनावीर फायनलच्या सामन्यामध्ये ज्याने दमदार गोलंदाजी केली आणि फलंदाजी केली तो आदित्य मस्कर गोट्या ठरलाय. फायनलच्या सामन्याचा सामनावीर आदित्य यावा आणि आदित्यला ही ट्रॉफी देण्यासाठी आम्ही विनंती करतो. आमचे सर्व कमिटी प्रथमतः आम्ही श्री गणेश पंप नेटवर्कचे ओनर रुपेश भाई यावा आपल्या शुभ हस्ते फायनलच्या सामन्याची ही ट्रॉफी आदित्यसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. राज्य सरकार माणूस आहे बघा नावाचा. राज्य सरकार रॉयल माणूस आहे बघा नावाचा. 12-12 नंबर वाला रोशन पाटील कोपरोली गावाचा. क्या बात आहे. त्याच्यानंतर अर्णवचा सन्मान आपण करूया. संपूर्ण हे मैदान जे आपण ज्याच्या नावाने पाहतो ते रोशन शेठ पाटील यांचे सुपुत्र अर्णव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आकाशभाई पाटील यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते अर्णव यांचा सन्मान. तन्मय आपण देखील यावं. अर्णव यांचा इथे सन्मान या ठिकाणी आपण करू या स्पर्धेच्या वतीनं. बघा मित्र परिवार कसा असावा सख्या भावासारखा. आज रोशन शेठ आणि या ठिकाणी संतोष शेठ यांची मैत्री पाहतो आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र त्यांची देखील मित्रप्रेम आपण या ठिकाणी पाहतो. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जी सायकल आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते जय संतोषी माता एंटरप्राइजेसचे सर्व सुरेश महादू पाटील यांच्या वतीनं ही आम्हाला सायकल पुरस्कृत करण्यात आली आहे. तर एक सायकल आपण घ्या इथे. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर जगदीश मुकदम साहेब आपण यावं. जगदीश मुकदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने ही ट्रॉफी देऊया. बघा जय मल्हार हॉटेलचे सर्व फेमस मटकी
चिकन लपेटा, त्याच्यानंतर तंदुरी चिकन टिक्का. जगदीश मुकदम साहेब आपण समोर राहावं. आमचे पवन असतील, प्रभाकर असतील, यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक की ज्याने दमदार क्षेत्ररक्षण केलं, फलंदाजी देखील केली, परंतु कुठेतरी साई संघाने हे पारितोषिक द्यायचंय असे नवनिर्वाचित लग्नाचे सरपंच नेरे गावचे दमदार फलंदाज प्रथमेश फडके ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. प्रथमेश यावा. जावई बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं आणि केवाले गावचे जावई बापू यावा. प्रथमेश सामन्याचा सामनावीर अन्वी एन जितू 11 चे हनुमान नेरे संघाची रन मशीन ठरलाय प्रथमेश या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बघा साई संघांमध्ये हे पारितोषिक डिवाइड करून दिलं जातं आणि जो एक संघ राहील त्यांना इमर्जिंग प्लेअर म्हणून त्याच्यासाठी एक सायकल दिली जाईल. त्याच्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि ही आम्हाला सायकल पुरस्कृत करून दिली गेली ते सन्माननीय कामगार नेते रवी शेठ नाईक बामणनोगरे, आमचे ऑर्गनायझर रोहित शेठ यांचे सासरे भाऊ यांच्या वतीने एक सायकल आम्हाला इथे देण्यात आली आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कानपोली क्रिकेट संघाची रन मशीन चेतन पाटील 81 रन आणि आपण या स्पर्धेतील राहिलाय तो खेळाडू 32 बॉल मध्ये आय थिंक 81 धावा त्याने बनवल्यात. तो खेळाडू ठरलाय चेतन. कानपोली क्रिकेट संघाचा चेतन यावा थोड्या फरकाने फक्त मागे राहिला एबीसी या पोल मधून, परंतु उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय तो चेतन यावा. चेतन यावा, जोरदार टाळ्या चेतनसाठी. तर बघा 81 रन 32 बॉल मध्ये 3 विकेट 2 ओव्हर मध्ये आणि 96 पॉइंट्स तो या स्पर्धेतील एबीसी पोल मधून ठरलाय या ठिकाणी बेस्ट बॅट्समन. चेतन अभिनंदन. या स्पर्धेतील ठरला उत्कृष्ट फलंदाज. त्याच्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज जी आम्हाला सायकल पुरस्कृत करून दिली गेली ते सन्माननीय रवी शेठ नाईक साहेब. तत्पूर्वी या स्पर्धेतील वैकुंठवासी वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय जीबा 11 गावदेवी चॅम्पियन पेंदर क्रिकेट संघाचा समाधान भोईर. 5 विकेट त्याने घेतलेत. समाधान यावा, एकदा जोरदार टाळ्या समाधानसाठी मित्रांनो. समाधान थोडेसे इलेक्शनच्या कामामुळे बिझी आहेत त्याच्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीये, परंतु त्यांचे सुजल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही आपण सायकल देणार आहोत. त्याच्यानंतर या स्पर्धेतील खास आकर्षण यंग टॅलेंट प्लेअर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच तर 4 बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना त्याने त्या धावा चेस केल्या. तो ठरला श्री गणेश 11 वलप क्रिकेट संघाचा विनय गावंड इमर्जिंग प्लेअर यंग टॅलेंट आणि अंकुश नामदेव पाटील साहेब यांच्या वतीनं ही सायकल आम्हाला देण्यात आली आहे. तो ठरला या स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअर यावा विनय गावंड. त्यांचा अभिनय आहे त्या ठिकाणी. अभिनंदन विनय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. प्रत्येक संघासाठी एक पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते या स्पर्धेच्या वतीनं. विनयसाठी जोरदार टाळ्या. तर चला, विनयने सांगितलंय की प्रेमने ही माझ्यासोबत चांगली कामगिरी केली आणि त्याचं हे पारितोषिक त्याने डेडिकेशन केलंय. प्रेमसाठी एकदा जोरदार टाळ्या. बघा यंगस्टर खेळाडूला विनयने या ठिकाणी प्रमोट केलंय की प्रेमसाठी आपण ही सायकल आणि इमर्जिंग प्लेअर त्याला आपण या खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये संबोधित करूया. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. त्याच्यानंतर आपण आता 6ष्टम क्रमांकाचा पारितोषिक देऊया. तर 6व्या क्रमांकाचा पारितोषिक जगदीश मुकदम साहेब आपण देखील पुढे या. तर 6व्या क्रमांकाचा पारितोषिक आपण या ठिकाणी देऊया. तर श्री गणेश 11 वलप संघ ठरलाय या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी. त्यांचे संघनायक, त्यांच्या व्यवस्थापक, त्यांच्या खेळाडूंना विनंती करतो
की आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी वल्लभ क्रिकेट संघ आपण यावं. बघा आकाश पाटील, तन्मय पाटील आणि अर्णव पाटील यावं आपल्या शुभ हस्ते ही 6ष्टम क्रमांकाची ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते वल्लभ क्रिकेट संघाला इथे प्रदान करावी. तर अभिनंदन श्री गणेश इलेव्हन वल्लभ क्रिकेट संघ. त्याच्यानंतर पंचम पारितोषिक जिबा 11 गावदेवी पेंदर क्रिकेट संघ ठरलाय या स्पर्धेतील पंचम क्रमांकाचा मानकरी. त्यांचे संघनायक व्यवस्थापक खेळाडूंना विनंती करतो की आपण पंचम क्रमांकाचा पारितोषिक मी जगदीश मुकादम साहेब आपण यावा. जय मल्हार हॉटेलचे सर्व पवन मुकादम असतील, प्रभाकर भाई असतील, या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण यावं. संतोष भाई आपण देखील यावा. तर पंचम क्रमांक एकदा जोरदार आल्या गावदेवी जिबा 11 पेंदर क्रिकेट संघासाठी. त्याच्यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देऊया. बाबा पैसे सांभाळून ठेव, मनी है तो सब कुछ है. जब तक तुम्हारे पास पैसा है दुनिया पूछेगी भाई तो कैसा है. जब तक पैसा है तब तक हाउ आर यू. पैसा खत्म होने के बाद हु आर यू. चला त्याच्यानंतर आपण चतुर्थ क्रमांक भव्य दिव्य ट्रॉफी आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय ऑफिशियल प्रकाश चौगुले प्रस्तुत अथर्व 11 गावदेवी कानपोली. प्रकाश शेठ चौगुले यांनी पुरस्कृत केलेला संघ कानपोली संघ यावा आणि त्यांचे पुरस्कर्ते प्रकाशभाई यावा. आपला इथे या ठिकाणी ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन सन्मान केला जाईल. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी प्रकाश चौगुले पुरस्कृत अथर्व 11 गावदेवी कानपोली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आज धन्यवाद. आज सर्वच खुश असतील कारण वेळेवर बक्षीस समारंभ देखील उरकतोय, कारण त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. नाही तर 4 वर प्रॉपर झाले आणि बघा कधी कधी 5 वाजतात. संतोष शेठ आमचे कमिटी मेंबर्स आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतायत. खरंच मी प्रथम संघ आले पेंदर संघ हे वेळेवर आले, त्यांचं मी एक कमिटीच्या वतीने सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. 3:30 वाजता त्यांनी रिपोर्टिंग दिली होती, त्यांचं खरंच धन्यवाद. असंच सर्वांनी संघाने प्रत्येक आयोजनासाठी सहकार्य करा. असं तर आयोजन सर्व वेळेवर झाले बक्षीस समारंभासाठी आम्हाला मजा येते. थँक्यू, धन्यवाद. तर याच दरम्यान संजूभाई साजवान IIC सर्व यांचं देखील या ठिकाणी आगमन. संजूभाई ये मंच के ऊपर. रोशन भाई आपको बुला रहे यहाँ पर संजूभाई. तर त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेचे यजमान आयोजक 12 किंग गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी कोपरुली. हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा. थँक्यू व्हेरी मच डीजे. गावदेवी माते की. त्याच्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे संजूबाई साजवान यांनी पुरस्कृत केलेला संघ IIC मंगलमूर्ती 11 वाजे क्रिकेट संघ ठरलाय या स्पर्धेतील रनर अप. प्रथमतः आपण तृतीय क्रमांकाचे मानकरी या सर्व ट्रॉफ्या खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब 8085 गावदेवी कन्स्ट्रक्शनचे ओनर धनंजय शेठ पाटील यांच्या वतीने या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या, त्यांचं मनापासून आभार. चला फोटो सेशनसाठी आपण आता खाली व्हा. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये तो IIC मंगलमूर्ती क्रिकेट संघ वाजे. त्यांचे कॅप्टन त्या संघाचे पुरस्कर्ते संजूबाई यावा ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. द्वितीय क्रमांकाचा मानकरी रनर अप ठरलाय IIC मंगलमूर्ती वाजे. तर मंगलमूर्ती IIC 11 मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघ ठरलाय
या स्पर्धेतील सेकंड रनर अप द्वितीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 75,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांचा इथे सन्मान. बोला गणपती बाप्पा. डीजे बघा संजूबाई किती खुश आहेत मित्रांनो. संघाचे संघाचे पॅकर्स. चला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्या अगोदर आपण आता मालिकावीर महत्वाच्या पुरस्कारांकडे आपण आता जाऊया. संजू भाई आपका स्वागत है. 10,000 का योगदान जिनके हाथ से इस टूर्नामेंट के लिए दिया गया है. संजू भाई आपका स्वागत. बघा पंकज किती खुश आहेत मित्रांनो. संजू भाई इनके सौभाग्यवती का जन्मदिन है और कितने खुश है वहां पर. चला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्याआधी आता आपण मालिकावीर प्रथमतः ABC या पोल मधून ही बाईक देणार आहोत मित्रांनो. तर प्रथमतः आपण DEF या पोल मधून प्रथमतः बाईक देऊया. तर मालिकावीर आम्हाला ज्यांनी पुरस्कृत करून दिली गेली ते चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे तर प्रथमतः आपण DEF या पोल मधून मॅन ऑफ द सिरीज ही पारितोषिक देऊया. ज्याने 89 धावा 38 बॉल मध्ये 5 विकेट घेतले. 114 पॉइंट खऱ्या अर्थानं या रेस मध्ये 3 खेळाडू होते मित्रांनो. पेंदरचा समाधान, कोपरुलीचा रोहित आणि बांडा हा देखील होता या रेस मध्ये. करणार हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा मालिकावीर प्रथमतः DEF या पोल मधून समाधान, नितीन की रोहित हे 3 खेळाडू मालिकावीरच्या रेस मध्ये. आणि आम्हाला ही बाईक प्रथमतः पुरस्कृत करून दिली गेली ते चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच या स्पर्धेच्या आधारस्तंभ रमेश शेठ यांच्या वतीनं ही आम्हाला बाईक करताना पुरस्कृत करून दिली गेली आणि आपण ही बाईक आता वितरण करणार आहोत. तर या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय ज्याने शेवटच्या क्षणी दमदार परफॉर्मन्स दिला तो 12-12 किंग गावदेवी कोपरुली क्रिकेट संघाचा बांडा नितीन ठरला या स्पर्धेतील मालिकावीर. दुसरी बाईक आपल्या आयुष्यातील पटकावत असताना बांडा यावा. रंगाला रंग, शिंगाला शिंग, पारणा फेरणारा बादशाह आपण पाहिला मित्रांनो. आपल्या आयुष्यातील दुसरी बाईक पटकावत असताना नितीनसाठी एकदा जोरदार टाळ्या लावून जातो मित्रांनो. त्याच्यानंतर हेल्मेट देखील आपण प्रदीप पाटील यांच्या वतीनं हेल्मेट देखील दिलं जाईल बायकर मॅन खेळाडूसाठी. एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या नितीन बाणासाठी. डीजे भांडा अभिनंदन. प्रथमतः आपलं स्पर्धेच्या वतीनं काय सांगशील. दमदार परफॉर्मन्स झाला मित्रा. नाही बसूनच बोल जरा बरा वाटेल. बैलगाडा क्षेत्रामध्ये भांडा जसं धावत होता तसा क्रिकेटच्या नितीन धावला. आज एवढं मोठं अॅच्युअल मिळालं. काय सांगशील मित्रा. काय नाही एकट्याची मेहनत ना अख्ख्या टीम मुले मला बाईक मिळालेली आहे. मी एकटा गेलो काही होत नाही. 12 जण असतात त्याच्यामुळे बाईक 12 नितीन आयुष्यातील दुसरी बाईक पटकावली. कसं वाटतं. किती आनंद आहे तुला. आनंद होतोय प्रत्येकाला.
आणि क्रिकेट एकाचा खेळ नसतो. आपण सांगितलं की संपूर्ण जेव्हा खेळाडू चांगला परफॉर्मन्स देतात. आज रोहित देखील रेसमध्ये होता, तू देखील रेसमध्ये होता आणि समाधान देखील होता. तिघांमध्ये ही रेस लागली होती. परंतु काय होते मनामध्ये? काय नाही, तो रोहित खेळला त्याच्यामुळे मला ही बाईक मिळाली. रोहितने बॅटिंग चांगली केली, तिथं विन झालो, त्याच्यामुळे पुढचा सामना मला खेळायला मिळाला. आणि स्वतःच्या घरच्या मैदानावरती ही बाईक मिळाली, एवढं मोठं सौभाग्य कुठं पाहायला मिळेल? काय सांगशील आज 12-12 किंग रोशन शेठ पाटील आणि आपण स्वतः आयोजक आहात या स्पर्धेचे, कशी वाटली आपली या वर्षीची स्पर्धा 11व्या वर्षाची? स्पर्धा तर एकच नंबर असते गावात असली काय, ज्याचा त्याचा गावाचा अभिमानच असतो मेन गोष्ट. आणि स्पर्धा खूप छान झाली, कारण कुणाचं गालबोट नाही लागलं याच पाहिजे होतं. आणि काही समालोचक मित्र असतात की तू मित्र तुला बाईक भेटली, आता मागे कुणाला बसवशील, बायकोला की पोरीला? आता पोरीचा बड्डेला तिच्यासाठी एक गिफ्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळा बांडा, बांडासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. नितीन ठरलाय या स्पर्धेतील DF पोल मधला मानकरी. नाही राहू दे, आता ती पण देऊया. हा चला, दुसरी बाईक आता घेऊन या वरती. चला बांडा, नितीन बस आता, उडव नितीन, डीजे होऊन जाऊ दे एक सॉंग. डॅशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, युवा नेता रोशन दादा. थँक्यू व्हेरी मच डीजे. आदित्य गोट्या, आपल्याला 500 रुपये मिळाले. आपल्या त्या 12 खेळाडू दिले ना बाई? ओके, तर चला आता आपण ABC पोल मधून ही खऱ्या अर्थानं मालिकावीर बाईक, जी बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली, बाबा ग्रुपची असली पहिचान, धनंजय पाटील नेता महान, अर्थात चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच, बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सन्मान्य धनंजय शेठ पाटील यांच्या वतीनं ही बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. आणि या स्पर्धेतील मालिकावीर ABC के मित्रांनो, जेव्हा ज्याचं लग्न ठरलं तेव्हा त्याला बाईक मिळाली. आणि आज बघा बायकोचा बर्थडे, तेव्हा देखील त्याला बाईक मिळते. जे काय दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो, 2-2 लग्न करू नका. तरी ते या स्पर्धेतील ABC पोल मधून मालिकावीर ठरलाय. खऱ्या तर चेतन देखील या रेस मध्ये होता, परंतु अखेरच्या क्षणाला काहीतरी 26 धाब्यांची दमदार इनिंग साकारली. 77 धावा, 5 गडी बाद, एकूण 102 पॉइंट्स या स्पर्धेतील या रेस मध्ये राहिला. तो IIC संजूभाई सागवान यांनी पुरस्कृत केलेला मंगलमूर्ती बाजे क्रिकेट संघाचा बूम बूम पंकज पाटील. या जे बघा या ठिकाणी आपण पंकजला पाहताय. पंकज, मी काय आता जास्त विचारणार नाही, आता तू डायरेक्ट ऑल ओव्हर तूच प्रतिक्रिया दे. काय नाही, टीमचा चांगला सपोर्ट राहिला आणि पूर्ण गावातली पोरं पण सपोर्ट करतात. प्रॅक्टिसला चांगली म्हणा प्रॅक्टिस देतात आणि पूर्ण आमच्या परिवाराचा पण म्हणा सपोर्ट आहे आणि चांगला परफॉर्मन्स पण झाला इथे. आता मगाशी वहिनीला मॅन ऑफ द मॅचची दिली ट्रॉफी, आता बाईक पण मिळाली, वहिनीला बाईक येत असेल, काय सांगशील? बाईक येते, चालवते स्कूटी, मग ही नाही त्यांना आता द्यायलाच लागेल. क्या बात है, बेस्ट ऑफ लक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पंकज पाटील IIC मंगलमूर्ती बाजे क्रिकेट संघाचा बायकर मॅन, एकदा जोरदार टाळ्या. आयुष्यातील त्याची देखील ही पंकज मला वाटते दुसरी बाईक ना. अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डीजे
यांनी पुरस्कृत केलेला. कारण विगरला त्यांनी सांगितलं होतं की जरी आम्ही या स्पर्धेमध्ये चौथा किंवा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलो, परंतु काही दिवसामध्येच नेरे क्रिकेट संघ चॅम्पियन ठरणार आणि त्यांची भविष्यवाणी खरी आपल्याला पाहायला मिळाली. विजयभाई मात्रे अन्विक जितू 11 जे हनुमान नेरे संघ ठरलाय या स्पर्धेतील 1 नंबरचा मानकरी. रोख रक्कम 1.5 लाख रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांचा इथे सन्मान. यावर त्यांचे कॅप्टन, त्यांचे सर्व सहकारी, आमचे कंपनी साहेब असतील, बाबुगडे साहेब असतील, सर्व असतील, त्यांना विनंती असेल आमचे भूमी इंडिया बिल्डर समीर शेठ गायकर साहेब आणि नितीन जोशी साहेब, सर्व शैलेश शेठ असतील कॅप्टन, सर्वांना विनंती असेल आपण यावं. ही ट्रॉफी संभाजी दादा आमचे कोच यांना विनंती असेल आपण यावं. या स्पर्धेसाठी आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरिलीच्या सर्व शिलेदारांनी आणि ग्रामस्थ मंडळांनी दमदार योगदान दिला. त्या सर्वांचं मनापासून आभार. सूर्या बैलाचे मालक लहू शेठ यावं. आपलं ही सारी स्वामी जोशी साहेबांना शोधत होतो रात्री के रात्री आमच्या अगोदरच. तर चला जोरदार टाळ्या. नेरे क्रिकेट संघ अन्विक 11 जितू 11 जे हनुमान नेरे चॅम्पियन. जितू 11 क्रिकेट संघ, जितू 11 क्रिकेट संघ, जय हनुमान क्रिकेट संघ. थँक्यू डीजे. तर बघा इथे नेरे क्रिकेट संघाचे आमचे पॅकर्स विजय आपला इथे मनोगत या ठिकाणी व्यक्त करत असतात. विजय भाई यावं. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपण खऱ्या अर्थाने ही टुर्नामेंट चांगली वाटली आणि एकदा सर्वांना विनंती करतो की आयोजकांसाठी पहिल्यांदा टाळ्या झाल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, सर्व विजेते संघांचा आपण आभार मानूया. आणि नेरे टीम मला वाटतंय या स्पर्धेची सुरुवात झाली, पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी चॅम्पियन झाले होते, परंतु प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा आमची विगर नंतर आता इथे संपलेली नाही आहे. हा प्रवास पुढे राहील आणि आपण जी नेरे टीमला साथ देत आहे, मी नवी मुंबईमधून येतोय परंतु आपल्या इथल्या या ND विभागातलं मला जे प्रेम भेटतंय आणि परेश दादाचं मी हार्दिक आभार व्यक्त करेन, कारण मी सर्वांपेक्षा लहान आहे आणि आमचे प्रवीण सर मी पण समालोचक आहे, परंतु एक इथे पुरस्कर्ता म्हणून मला जे स्थान आपल्या नेरे टीमने दिले, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि खरंच आयोजन खूप सुंदर होतं. धन्यवाद. तर क्या बात आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण आमदार चषक 2026 वैकुंठबाग श्री हरिभक्त परायण गणपतबाब पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहिलीत आणि या स्पर्धेचा सांगता समारंभ इथेच आम्ही या ठिकाणी संपन्न करतो. सर्व संघांनी दमदार योगदान दिला. जर चुकून कोणाचं स्वागत राहिलं असेल किंवा आमच्याकडून काय राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो किंवा शाब्दिक सुमनाने